केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात शिर्डीतील हॉटेल सन अँड सँडमध्ये 2 प्रमुख बैठका होत आहेत। पहिली बैठक भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत असेल तर दुसरी बैठक भाजप कोर कमिटीसोबत घेतली जाणार आहे। दोन्ही बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा देखील होणार आहे। अमित शहांच्या नेतृत्वात 2 बैठका होत आहेत। पहिली बैठक भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आज 2 महत्त्वाच्या बैठका भाजपच्या होत आहेत। भाजपचं महाअधिवेशन आज शिर्डीमध्ये पार पडलं। या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना अमित शहांनी संबोधित केलं, मंत्र्यांना कानमंत्र दिला। या सगळ्यानंतर आता 2 महत्त्वाच्या बैठका आहेत। त्यामध्ये पहिली बैठक आहे भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत। अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। ते या बैठकीमध्ये नवनिर्वाचित मंत्र्यांना कशा प्रकारे काम करण्यात यावं किंवा पुढचा प्रोग्राम कशा दिशेने असावा, काय वाटचाल असावी या दृष्टीने काही मार्गदर्शन करणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक आज संध्याकाळी ती पार पडणार आहे। या बैठकीला अमित शहा स्वतः उपस्थित असतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। दुसरं म्हणजे संघटनेच्या बाबतीत ज्या काही घडामोडी सुरू आहेत, ज्या काही अभियानं चालवली जात आहेत त्यावर चर्चा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांची नेमणूक झाली आहे, त्यांचं अभिनंदन केलं जाईल आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या सूचना निर्देश ज्या काही असतील त्यांचा देखील या बैठकीमध्ये अंतर्भाव केला जाईल। त्यामुळे सर्वार्थानं भाजपच्या दृष्टीनं, संघटनात्मक पातळीच्या दृष्टीनं त्या दोन्ही बैठका निश्चितच खूप महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। रवीना, निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो अमित शहांच्या नेतृत्वात आता 2 महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत।